काहीला अशी दलिंदर सवय असते पहा तुम्ही, सक्रातीला, वटपौर्णिमाच्या दिवशी, हळदी कुंकवाच्या दिवशी, महालक्ष्मीच्या टायमाला असे खुर्ची टाकून दारात बसत पहा दलिंदर कुणीकडचे दारात बसत येते. आपल्या बायको घरात वय आणि दुसऱ्याच्या बायका पायाच्या नखापासून न्याहाळीत डोक्याच्या केसापर्यंत. दुसऱ्याची बायको न्याहाळली की माणसाच्या लक्ष्मीचा क्षय होत असतो. किती आलं तर त्याच्या हातात लक्ष्मी टिकत नाही त्याच्या खिशात. दुसऱ्याची बायको न्याहाळली, एक तर तिच्याकडे पाहत असताना, पाहायला हरकत नाही, पाहत असताना एक तर तिच्याकडे बहीण म्हणून बघत जा, नाहीतर आई म्हणून बघत जा, तिच्याकडे लेक म्हणून बघत जा. पण एखाद्या स्त्रीकडे, परस्त्रीकडे तुम्ही जर कुदृष्टीने पाहत असाल, कामवासनेने, कामभावनेने पाहत असाल, तर त्या माणसाच्या घरामध्ये कधी लक्ष्मी टिकत नाही, त्याच्या हातात पैसा टिकत नाही. पहा, धारे वाट येतं, मुरी वाट जातं. मग पहा तुम्ही, ज्याची नजर बेकार आहे ना त्याच्या हातात पैसा टिकतच नाही कधी, बरोबर आहे ना. आतापर्यंत पहा तुम्ही, ज्याची नजर बेकार आहे आणि लई श्रीमंत झाला, तो फार श्रीमंत होता, तर त्याच्या श्रीमंतीला उतरती काळा लागती. मग लोक म्हणतात चांगली 100 एकर जमीन होती हो, पण दात घासायला गुंठा राहिला नाही. आता इथून तिथून सगळी त्याचीच जमीन होती, पण इकीत आला का. दुसऱ्याच्या बायकाकडे कधी चांगल्या नजरेनं पाहिलंच नाही ना त्याने. म्हणून माणसाच्या धनास उतरती कळा लागते. याला कारणीभूत स्त्रीकडे तुम्ही टाकलेली पाप वासना आहे, तुम्ही वाईट नजरे. पार्वतीकडे पाहायचा तो, पार्वतीला राग आला, माझ्याकडे पाहतोस. पार्वतीने त्याला शाप दिला, माझ्याकडे पाहतोस, एक तुझा डोळा नष्ट होईल. त्याला पिंगलाक्ष नाव प्राप्त झालं. रडू लागला तो, रडू लागला. पार्वतीकडे का पाहत होता माहिती, तो पार्वतीकडे पाहत होता. अशी काय तपश्चर्या केली पार्वतीनं, अशी काय भक्ती केली पार्वतीनं, की भगवान शिवजीच्या डाव्या बाजूला तिला स्थान मिळालं बसण्यासाठी. अशी कोणत्या जन्मात कोणती साधना केली, कोणती पूजा केली, कोणती भक्ती केली, कोणतं नामस्मरण केलं. हा दम नावाचा राजा त्याच्यामुळे पाहत होता. आणि पार्वतीला गैरसमज झाला की असा का पाहतो माझ्याकडे. रडू लागला दम. आईनं मला चुकीचं समजलं. त्यावेळी भगवान भोलेनाथ म्हणले, ती जरी रागावली असेल पण बाप प्रसन्न नाही तुझ्यावर, माग तुला काय मागायचंय. त्यावेळी दम नावाचा राजा काय मागतो माहिती, जशी पार्वतीनं तपश्चर्या केली भोलेनाथ तुमच्या अर्धांगी बसण्यासाठी, पार्वतीने तपश्चर्या केली डाव्या बाजूला बसण्यासाठी, अशी कोणती तपश्चर्या करू की मला तुमच्या जवळ येता येईल, सदैव तुमच्या जवळ राहता येईल. भोलेनाथ प्रसन्न झाले, म्हणे तथास्तु. पुढच्या जन्मात तू माझा मित्र होशील, मी तुझा मित्र होईल आणि तुझा माझा वियोग कधीच होणार नाही. तो देह त्यागला त्याने आणि दुसऱ्या जन्मामध्ये कुबेर झाला. पा कुबेर भगवान भोलेनाथाचा मित्र आहे, जवळचा कुबेर. आणि भगवान परमात्माने कुबेराला अलकावती नावाची नगरी दिली. कुबेर म्हणजे धनाचा अधिपती आणि अलकावती नावाची जी नगरी त्याचा अधिपती कुबेर आहे. अलकावती आणि अलंकापुरी. कुबेराने आपलं सगळं धन अलंकापुरीत टाकलंय. कुठं टाकलं, जिथं सिद्धेश्वराचा नंदी आहे ना, सगळं धन तिथं पुरून ठेवलं आणि वरून नंदी ठुला, कोणी पोखरून काढू नये म्हणून. माऊली ज्ञानोबारायांच्या मंदिरामध्ये सिद्धेश्वर आहे ना, कुबेराने आपलं सगळं धन पुरून ठेवलेले आणि त्याच्यावर नंदी मांडला. म्हणून अलकावती अलंकापुरी. सिद्धेश्वराच्या नंदीच्या खाली कुबेराच्या धनाच्या भांडाराची वाट आहे. ते तर जाऊ द्या, अजूनही अलंकापुरीमध्ये असे काही शिव मंदिर आहेत की ज्या शिवपिंडीला आपण धातूचा स्पर्श केला तर त्याचं सोनं होतं. पण कोणत्या कोणत्या शिवालयाची ती नावं आता नाही सांगणार मी. दुसऱ्या वेळेस आले दुसऱ्यांदा सांगेल. नाही तर तुम्ही आळंदीला जाताना सारं लोखंडच घेऊन जाता. कुबेराने अलकावती निर्माण केली आणि त्या अलकावतीच्या जवळच भगवान भोलेनाथांनी आपल्या सतीला घेतलं काशी क्षेत्रातून. आणि आता परमात्मा
काशीत राहत नाही तर आता परमात्मा कैलास पर्वतावरती जातात आणि भगवान भोलेनाथ आपल्या सती सहित कैलासपती महादेव या नावाने प्रसिद्ध होतात. कैलास के निवास नमो पार्वती नमो पार्वती आतवरती घ्या एकदा. मोकळ्या मनाने नाचू द्या. अंगात देव असला तर मोकळा खेळू द्या. मागचे मागचे गडी माणसं उठाणार आहोत. पाय मोकळे होतात ज्यांचे गुडघे दुखतात त्यांचे. दनात दनात पावल्या खेळायच्या. पायातले मुंगे गेला पाहिजेत आणि दनात दनात टाळ्या वाजवी जा.